नमस्कार मंडळी. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान संपन्न झालंय आणि आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती निकालाची. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहेत, पण त्या अगोदर आता वेगवेगळ्या एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत. यात महायुती आणि महाविकास आघाडी यात सत्ता स्थापनेसाठी अटीतटीची लढत बघायला मिळणार असल्याचं दिसतंय. पण यात ज्यादातर एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचंही दिसतंय. तर आपण आता तब्बल 10 एक्झिट पोलचे हे आकडे बघणार आहोत. यानुसार पहिला एक्झिट पोल आहेत इलेक्टोरल एज एक्झिट पोल. या सर्वेनुसार महायुतीला 118 जागा मिळू शकतात. यात भाजपच्या 78, शिवसेना शिंदे गटाच्या 26, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 14. त्यानंतर महाविकास आघाडी. या सर्वेनुसार महाविकास आघाडीला 150 जागा मिळतील. यात काँग्रेसला 60, शिवसेना ठाकरे गटाला 46, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 44. त्यानंतर दुसरा एक्झिट पोल आहे पोल डायरी यांचा. यात महायुतीला 122 ते 186 जागा मिळू शकतात. यात भाजपला 77 ते 108, शिवसेना शिंदे गटाला 27 ते 50, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 18 ते 28. यानंतर महाविकास आघाडीला या सर्वेनुसार 69 ते 121 जागा मिळतील. यात काँग्रेसला 28 ते 47, शिवसेना ठाकरे गटाला 16 ते 35, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना 25 ते 39. यानंतर तिसरा एक्झिट पोल आहेत सीएनएक्स. यांच्या सर्वेनुसार महायुतीला 160 ते 179 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला 100 ते 119 जागा मिळतील. त्यानंतर चौथा एक्झिट पोल आहेत मॅट्रिज यांचा. यांच्या सर्वेनुसार महायुतीला 150 ते 157 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील. त्यानंतर पाचवा सर्वे आहेत पी मार्क यांचा. यांच्या सर्वेनुसार महायुतीला 137 ते 157 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळतील. यानंतर सहावा एक्झिट पोल आहेत लोकशाही रुद्रा यांचा. यांच्या सर्वेनुसार महायुतीला 128 ते 142 जागा मिळतील. यात भाजपला 80 ते 85, शिवसेना शिंदे गटाला 30 ते 35, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 18 ते 22. त्यानंतर महाविकास आघाडीला या सर्वेनुसार 125 ते 140 जागा मिळतील. यात काँग्रेसला 48 ते 55, शिवसेना ठाकरे गटाला 39 ते 43, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 38 ते 42. यानंतर सातवा एक्झिट पोल आहे जेव्हीसी टाइम्स नाव यांचा. यांच्या सर्वेनुसार महायुतीला 159 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला 116 जागा मिळतील. यानंतर आठवा एक्झिट पोल आहे चाणक्य स्ट्रॅटेजी यांचा. यांच्या सर्वेनुसार महायुतीला 152 ते 160 जागा मिळू शकतात. यात भाजपला 90, शिवसेना शिंदे गटाला 48, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 22. तर महाविकास आघाडीला या सर्वेनुसार 130 ते 138 जागा मिळतील. यात काँग्रेसला 63, शिवसेना ठाकरे गटाला 35, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 40. यानंतर पुढचा नवा एक्झिट पोल आहे दैनिक भास्कर यांचा. यांच्या सर्वेनुसार महायुतीला 125 ते 140 जागा मिळू शकतात. यात भाजपला 80 ते 90, शिवसेना शिंदे गटाला 30 ते 35, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 15 ते 20. त्यानंतर महाविकास आघाडीला या सर्वेनुसार 135 ते 150 जागा मिळतील. यात काँग्रेसला 58 ते 60, शिवसेना ठाकरे गटाला 30 ते 35, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 50 ते 55. यानंतर पुढचा 10वा एक्झिट पोल आहेत प्रजातंत्र यांचा. यांच्या सर्वेनुसार महायुतीला 127 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला या सर्वेनुसार 149 जागा मिळतील. तर मंडळी, या सर्व एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी अटीतटीची लढत बघायला मिळणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना महत्त्व येऊ शकतं. म्हणजे सत्ता स्थापनेमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असेल. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी कोणाचे सरकार येणार? याविषयी तुमचं मत काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.